बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या तिवसा पंचायत समिती कार्यालयात विजेची उधळपट्टी पाहायला मिळाली। अधिकारी कर्मचारी बाहेर, मात्र कार्यालयात कूलर, पंखे, लाईट सुरूच आहेत। दर महिन्याला तिवसा पंचायत समितीला हजारो रुपयांचं वीज बिल येते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाईच्या संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। पुरेसा पेट्रोल, डिझेल, गॅस साठा उपलब्ध आहे अशी प्रतिक्रिया यावेळेस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मात्र थोडी काटकसर करावी लागणार आहे असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला आहे। नागपूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आणि पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाईबद्दलची बैठक नागपूरमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये पर्याप्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस आता उपलब्ध आहे, पण थोडी काटकसर करावी लागणार आहे। पण मला असं वाटतं की आमची टीम कॉन्फिडंट आहे। केंद्र सरकारचे सर्व अधिकारी आजच्या बैठकीला होते, त्यांनी नागपूरमध्ये व्यवस्थित पुरवठा सुरू राहील अशी ग्वाही दिलेली आहे। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। कोकणात सीएनजी तुटवड्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। स्थानिक वाहन चालकांकडून संताप व्यक्त होतोय। प्रशासनाला निवेदन देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली। ज्या वेळेला सीएनजीची गाडी येते त्यावेळेला मुंबई पुण्यावरून जे म्हणजे चाकरमानी येतात किंवा त्यांना सोडायला ज्या गाड्या येतात त्यांचे ड्रायव्हर तिथे लाईनमध्ये वारंवार थांबून राहतात। तासभर 2 तास समजा गाडी नाही आली तर ती गाडी येईपर्यंत ती गाडी जे माणसं आहेत किंवा ज्यांचे चालक आहेत ते तिथे थांबून राहतात। ते थांबून राहिल्यामुळे जे स्थानिक आहेत जे प्रॉपर खेडमध्ये राहतात, ज्यांचा व्यवसाय टॅक्सीमध्ये आहे, रिक्षा युनियनवाले आहेत, त्यांना सीएनजी मिळत नाही। त्यांना सीएनजी मिळावा यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांना एक लेटर दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना लेटर दिलेला आहे, पोलीस निरीक्षक साहेब आपले त्यांना एक लेटर दिलेला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात खतांबरोबरच डिझेलचा भीषण तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या मशागत कामात गोंधळ उडालाय। शेतकरी संघटनेनं चिखली तहसीलदारांना पंतप्रधानांना देण्यासाठी निवेदन दिले। संघटनेचे नेते देविदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी डिझेलच्या कॅनसह हजर राहून तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे। मान्सूनचे जवळजवळ केरळमध्ये आगमन झालेले आहे, पण म्हणजे 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी परिस्थिती आहे। पण पूर्व मशागतीची कामं, नांगरणी असेल, वखरणी असेल, ही कामं आज शेतकऱ्यांची बाकी आहे आणि डिझेल मिळत नाही। डिझेलसाठी 25-25 किलोमीटर ट्रॅक्टर न्यावं लागतो, तिथेही 200-200 वाहनाच्या रांगा असतात। आजपासून आम्ही ते आवाहन करतो, जर 8 दिवसात हा निर्णय झाला नाही तर शेतीची पूर्व मशागत व पेरणीची कामे शेतकरी करणार नाही, शेतकरी संपूर्ण शेती पडीत टाकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।